आता आलो वार्ड नंबर 4मध्ये. आम्हाला 2 ते 3 जणांचे फोन आले की मागील 3 दिवसापासून सदर आमच्या पानसरे आलेला वार्ड क्रमांक 4ला दूषित पाणी येते. तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला पाणी किती दिवसापासून दूषित येते? 3 दिवसापासून तुम्हाला दूषित पाणी येते. तुम्ही कोणाकोणाला सांगितलं? कळवलं? सरपंचांना कळवलं, उपसरपंचांना कळवलं, ग्रामपंचायत सदस्यांना कळवलं का? हा, मग त्यांनी काय सांगितलं? करतो. मग केलंय का? 3 दिवस होणे तुम्हाला पाणी आज शुद्ध येतंय का? पाणी आज गढूळ येतं की नाही? मग तुम्हाला त्या गढूळ पाणी तुम्ही पिता का? मग तेच पाणी पिताय ना. मग त्या पाण्यापासून तुम्हाला काय होईल? तुम्हाला आजार येतील की नाही? मलेरिया होईल, टायफॉइड होईल, डेंग्यू होईल. याला जबाबदार कोण? ओतूर ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच आणि ह्या वार्डचे सदस्य. बरोबर का चुकीचं बोलतोय मी? ऐक ना, तुम्हाला नाही. आपण आलो आहोत वार्ड नंबर 4. मागील 4 दिवसापासून वार्ड नंबर 4 पानसरेआळी येथील रहिवाशांना गढूळ पाणी पिण्यासाठी येते अशा त्यांनी तक्रारी केल्यात. सदर तक्रारी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना केल्यात, पण त्याची दखल आजपर्यंत कुणी घेतली? काही घेतली का दखल? किती दिवस झाले तुम्हाला गढूळ पाणी येते? 4 दिवस तुम्ही गढूळ पाणी पिताय. तुम्हाला डेंग्यू झाला, मलेरिया झाला, या जबाबदार कोण राहील? ग्रामपंचायत राहील की नाही? त्याचा खर्च कोण देईल हॉस्पिटलचा? म्हणजे याला जबाबदार कोण आहे? म्हणजे 4 दिवसापासून तुम्हाला गढूळ पाणी येतंय का? नाही येत का? आम्ही खोटं बोलतोय? ती पण घरामध्ये सुद्धा. आणि तेच पाणी तुम्ही प्यायला वापरताय ना. आम्ही ग्रामपंचायतला आवाहन करतोय की सरपंच, उपसरपंच सदस्यांना विनंती करतोय, आता तरी तुम्ही ह्या माध्यमातून वार्ड नंबर 4च्या पानसरेआळीच्या लोकांना गढूळ पाणी येणार नाही, शुद्ध पाणी येईल याची त्वरित दखल घेऊन त्यांचे नळ कुठे चोकअप झालेत, कुठे मातीत गाडले गेलेत, मातीत कट झालेत, आपण त्यांना शुद्ध पाणी देण्यासाठी तरतूद करावी. सविता गोडसेंनी पाण्याची बाटली भरून दाखवली की हे गढूळ पाणी आज आम्ही पितोय. या पाण्यापासून आम्हाला काही आजार आले, डेंग्यू झाला, मलेरिया झाला. त्या जबाबदार कोणाला धरायचं? तर ओतूर ग्रामपंचायत. मी ह्या गढूळ पाण्याची त्वरित दखल घेऊन हे पाणी आपण परीक्षणासाठी पाठवा की खरोखर हे गढूळ आहे का, याच्यात काही जीवजंतू जातात का. तर ताबडतोब याची ग्रामपंचायतने दखल घ्यावी आणि येणारं पानसरेआळी वार्ड नंबर 4ला येणारं गढूळ पाणी याचं परीक्षणासाठी हे पाणी आलं. वार्ड नंबर 4ला आम्हाला तक्रार आहे का सदर रहिवाशांना पाणी गढूळ येते. तुम्हाला किती दिवसापासून पाणी गढूळ येते? 3 दिवस झालं आम्हाला गढूळ पाणी. 3 दिवसापासून आजी म्हणते की आम्हाला गढूळ पाणी येते आणि तेच पाणी पिताय तुम्ही? आणि आजी म्हणते आम्ही तेच पाणी पितोय. ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी आहे? आजी सांगते वस्तुस्थिती खरी आहे, म्हणजे गढूळ पाणी तुम्हाला येत आहे. तर आता ग्रामपंचायतला आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर यांना येणारं ग्रामस्थांना गढूळ पाणी हे स्वच्छ पाणी आलं पाहिजे याची तुम्ही दखल घ्या, जेणेकरून त्या गढूळ पाण्यापासून यांना रोगराई होणार नाही, डेंग्यू होणार नाही, मलेरिया होणार नाही याची ग्रामपंचायत. आजी, आम्ही आता आलो वार्ड नंबर 4ला. तुम्हाला पाणी गढूळ किती दिवसापासून येते? गढूळ किती दिवसापासून येते? 4 दिवसापासून आजी म्हणते गढूळ पाणी येते. आणि तेच पाणी पिताय का तुम्ही? म्हणजे गढूळ पाणी सुरुवातीला येतं, नंतर थोडं चांगलं येतं, पण त्यावेळी पाणी निघून जातं. म्हणजे आजीची तक्रार आहे गढूळ पाणी आम्हाला येते आणि आम्ही तेच पाणी पितोय. तर त्या पाण्यापासून काही आजार झाले त्याला जबाबदार कोणाला धरायचं? आजी, याला जबाबदार कोणाला धरायचं? ग्रामपंचायतला का? हा, ग्रामपंचायतलाच जबाबदार धरायचं आजीचं म्हणणं आहे. तर ग्रामपंचायतला आजी विनंती करते की लवकरात लवकर आम्हाला स्वच्छ पाणी येऊ द्या.
वार्ड नंबर 4. वार्ड नंबर 4 मधून बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी आल्या की आम्हाला पिणारं ग्रामपंचायतचं येणारं पाणी गढूळ येते. तर तुम्ही आलो वार्ड नंबर 4ला. आम्हाला तक्रारी आल्या का सदर रहिवाशांना पाणी गढूळ येते. तुम्हाला किती दिवसापासून पाणी गढूळ येते? 3 दिवस झालं आम्हाला गढूळ पाणी. 3 दिवसापासून आजी म्हणते की आम्हाला गढूळ पाणी येते आणि तेच पाणी पिताय तुम्ही. हो, तेच पाणी. आणि आजी म्हणते आम्ही तेच पाणी पितोय. ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी आहे? नाही, खरी खरी आजी सांगते वस्तुस्थिती खरी आहे, म्हणजे गढूळ पाणी तुम्हाला येत आहे. येते. तर आता ग्रामपंचायतला आम्ही विनंती करतोय की लवकरात लवकर यांना येणारं ग्रामस्थांना गढूळ पाणी हे स्वच्छ पाणी आलं पाहिजे याची तुम्ही दखल घ्या, जेणेकरून त्या गढूळ पाण्यापासून यांना रोगराई होणार नाही, डेंग्यू होणार नाही, मलेरिया होणार नाही याची ग्रामपंचायतने काळजी घ्यावी. करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी